मराठी मनोरंजन विश्वात एकेकाळी क्रांती घडवणारा प्लॅनेट मराठी हा पहिला मराठी OTT प्लॅटफॉर्म सध्या चर्चेत आहे। पण यावेळी कारण थोडी गंभीर। मराठी चित्रपट सृष्टीत स्वप्न घेऊन उड्डाण करणाऱ्या या प्लॅटफॉर्मच्या भवितव्याबाबत सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अक्षय बर्दापूरकर ज्यांनी मराठी सिनेमांना डिजिटल व्यासपीठावर नवी ओळख दिली, ते आता वैयक्तिक आणि कॉर्पोरेट अशा दोन्ही आघाड्यांवर कायदेशीर लढाई लढतायत। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। प्लॅनेट मराठीने मराठी सिनेमे आणि वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांची मन जिंकली, पण आता या प्लॅटफॉर्मवर बंद होण्याची टांगती तलवार आहे असं म्हणतात। याचं कारण आहे वर्स इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही बँगलोरची टेक कंपनी। या कंपनीने रावसाहेब या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी प्लॅनेट मराठी सेलर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडला तब्बल 5.5 कोटी रुपये दिले। विशेष म्हणजे या रकमेची वैयक्तिक हमी खुद्द अक्षय बर्दापूरकर यांनी घेतली होती। पण कराराचं पालन न झाल्याने व्हर्सने थेट बर्दापूरकर यांच्यावर इन्सॉल्वेन्सी अँड बँक करप्सी कोड म्हणजेच IBC 2016 अंतर्गत वैयक्तिक दिवाळखोरीची कारवाई सुरू केली। इतकंच नाही तर प्लॅनेट मराठीवर आधीपासूनच कॉर्पोरेट दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू आहे। म्हणजे एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई। वादाचा केंद्रबिंदू असलेला रावसाहेब हा चित्रपट सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय आहे। दिग्दर्शक निखिल महाजन यांनी हा सिनेमा बनवला असून तो पूर्णपणे तयार आहे असं बर्दापूरकर सांगतायत। सध्या सेन्सॉर प्रमाणपत्राची प्रक्रिया सुरू आहे आणि जून-जुलै 2025 मध्ये हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे। बर्दापूरकर यांचं म्हणणं आहे, चित्रपट रिलीज झाला की सगळे पैसे परत केले जातील, सगळ्या समस्या सुटतील। पण व्हर्स कंपनी मात्र आता कायदेशीर मार्गानेच आपलं नुकसान भरून काढण्याच्या मागे लागली आहे। आता प्रश्न असा आहे की रावसाहेब खरंच या सगळ्या वादावर पडदा टाकणार का? व्हर्स इनोव्हेशन्स ही भारतातली एक आघाडीची टेक कंपनी आहे, जी डेली हंट सारख्या न्यूज ॲप आणि जोश सारख्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी प्रसिद्ध आहे। अनेक आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांनी या कंपनीत मोठी गुंतवणूक केली आहे। त्यामुळे आपलं आर्थिक हित संरक्षण करण्यासाठी त्यांनी कायदेशीर पाऊल उचललं। हे आश्चर्य वाटायला नको, पण मराठी सिनेमाच्या निर्मितीत एवढी मोठी कंपनी कशी उतरली? या मागचं कारण आहे मराठी सिनेमांचा वाढता दर्जा आणि त्याला मिळणारा देश विदेशातला प्रतिसाद। अक्षय बर्दापूरकर यांनी या सगळ्या वादावर शांतपणे उत्तर दिलंय। ते म्हणतात, रावसाहेब तयार आहे, सेन्सॉर प्रमाणपत्र मिळालं की चित्रपट रिलीज होईल, त्यानंतर सगळ्या आर्थिक समस्या सुटतील। त्यांचा आत्मविश्वास नक्कीच प्रेरणादायी आहे। पण मराठी चित्रपट सृष्टीत सध्या सगळ्यांचं लक्ष या सिनेमाच्या रिलीज कडे लागले। हा सिनेमा रिलीज झाला तर तो केवळ बर्दापूरकरांच्याच नव्हे तर संपूर्ण मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरू शकतो। प्लॅनेट मराठीने मराठी सिनेमांना डिजिटल व्यासपीठावर नवी ओळख दिली। सध्याच्या आर्थिक आणि कायदेशीर अडचणींमुळे या प्लॅटफॉर्मचं भविष्य धोक्यात आहे का, की रावसाहेबच्या यशाने सगळं काही पुन्हा रुळावर येईल? मराठी प्रेक्षक आणि चित्रपट सृष्टी सध्या या प्रश्नांची उत्तरं शोधते। पण एक गोष्ट मात्र नक्की, मराठी सिनेमाचं स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी अक्षय बर्दापूरकर आणि त्यांची टीम शर्थीचे प्रयत्न करतायत। रावसाहेबच्या रिलीजची तारीख जवळ येते आणि त्याचबरोबर मराठी सिनेसृष्टीतला हा सगळा ड्रामा कसा संपणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? प्लॅनेट मराठी पुन्हा एकदा मराठी मनोरंजन विश्वात आपली जादू दाखवेल का, की हा सगळा वाद मराठी सिनेमाच्या डिजिटल स्वप्नांना ब्रेक लावेल? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा।